नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी एकदम मस्त. तर जसं की तुम्ही माझी मागच्या संडेला एक व्हिडिओ बघितलेली, तिला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आजची व्हिडिओ स्पेशल होणार आहे. तर मराठी आमच्या संस्कृतीमध्ये जेव्हा श्रावण चालू होतो त्याच्या आदल्या दिवशी आम्ही गटारी म्हणून नॉनव्हेज स्पेशल डिश असते आमची. तर आम्ही ट्राय केलं एक नॉनव्हेज बनवायचं विदाऊट वाटणाचं, म्हणजे थोडक्यात असं. तर ठीक आहे, बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरात लवकर. सर्वप्रथम आम्ही चिकन धुवून घेतलं आहे स्वच्छ. नंतर मग छोटे बारीक याच्यामध्ये आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. बिकॉज ग्रेव्ही जी आहे ती आपल्याला जास्त करायची आहे, कारण विदाऊट वाटण आपलं जे आहे चिकन होणार आहे. सो बारीक कापून घ्यायचं. आणि टोमॅटो जो आहे तो आम्ही अंदाजे एकच घेतलेला आहे, कारण दह्यामध्ये जो आहे आम्ही चिकन थोडं हे करायला ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर आम्ही टोमॅटो एकच घेतला आहे तात्पुरता. तर हे बिहाइंड द सीन आहे, म्हणजे मसाले टाकण्याच्या आधीचा आमचा सीन आहे. आम्ही घाईमध्ये सगळे म्हणजे बरण्यांचे ढाकणं वगैरे ओपन ठेवून पूर्ण रेडीमध्ये होतो. फक्त आम्हाला जी व्हिडिओ शूट करताना आमची घाई नको व्हायला म्हणून दही काढायला लागेल. तर पहिलं आम्ही दही टाकलं अंदाजे जेवढं तुम्हाला लागेल आंबटपणा यावा म्हणून. त्यानंतर आला लसूण पेस्ट तुमच्या चवीनुसार. आणि नंतर मग आम्ही जे टाकलं आहे ते कोणता तरी मसाला होता, तो मला तर नाव नाही आठवत आहे त्याचा. तर ते मसाला टाकला. आणि मग आम्ही हा थोडासा आपला जो घरगुती मसाला आहे तो घरगुती मसाला टाकला आहे. हळद टाकली आहे बस. आणि स्पेशल असं बाकीचं काही नाही. आणि चवीनुसार जे आहे ते नॉर्मल मीठ टाकलं आहे बस. तर तेल थोडं गरम झाल्यावरती आम्ही थोडा खडा मसाला टाकला आहे टेस्ट येण्यासाठी. त्यानंतर कांद्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि कांदा फ्राय करून झाला की आम्ही टोमॅटो टाकणार. टोमॅटो थोडा मस्त झालेला आहे लाल लाल. त्यानंतर टोमॅटो टाकणार बस. मेन म्हणजे चिकन मसाला टाकायला विसरली, तर आता चिकन मसाला टाकतोय. ओके, तर अशा प्रकारे आमचं चिकन रेडी होतोय. आणि शालू मस्त असं चिकन फ्राय बनवते, जसं यमी. ही आमची तयारी चालू आहे सॅलडसाठी. आम्ही काकडी आणि गाजर आणि दही सोबतच खातो मोस्टली. बाकी आम्ही काही जास्त ॲड नाही करत. बस तेवढ्यातच आमचं पोट भरतं. छान अशी मस्त बारीक काकडी कापून घ्यायची आणि बारीक गाजर कापून घ्यायचा. त्यात थोडं दही टाकायचं, मीठ टाकायचं, झालं आपलं सॅलड रेडी. आता बघ सॉरी होतच नाही बघ ना. कशी वाटली आमची चिकनची रेसिपी विदाऊट वाटणाची? तर ठीक आहे, खूप छान बनलेलं आमचं चिकन. आम्ही तिघींनी मनसोक्त जेवलोय आणि आमची छोटी मोठी अशी गटारी झालेली आहे. आणि त्यानंतर थोडाफार आम्ही आराम केला आणि झोपून गेलो, बस एवढंच. तर ठीक आहे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.